हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं रुचिताच किचन या चॅनलवरती. आज आपण इकडे बघणार आहोत अगदी इन्स्टंट आणि पटकन असं होणारं कढई चिकन जे आहे ते कसं बनवायचं ते. आणि त्यासाठी आपण साधं घरातलं मीठ किंवा तेल काहीही न वापरता एकदम रेडी टू कुक असं जे आहे तिकडे कढई चिकन जे आपण इकडे बनवणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर पाहूया व्हिडिओ. इकडे कढई चिकन करण्यासाठी मी इकडे झोराबियन कंपनीचं इकडे चिकन मी इकडे वापरलेलं आहे. अगदी प्रीकट असतं ते. आणि ह्याच्यासाठी तो मसाला जो लागणार आहे एकदम असा रेडी टू कुक असा मसाला येतो चिकन कढईचा इकडे क्विगलिंगचा, तो इकडे आपण वापरणार आहोत. क्विगली हा जो ब्रँड जो आहे तो आपला इंडियनच ब्रँड आहे आणि खूपच मस्त असं बनवून असं तयार होतं हे. आणि झोराबियन हे जे प्रीकट चिकन असतं आणि नो प्रिझर्वेटिव्ह असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि व्यवस्थित एकदम स्वच्छ असं पीस वगैरे एकदम असे कट केलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला काहीच करायची गरज नसते. पण फ्रीजरमध्ये असल्यामुळे ते थोडंसं जे आहे ते असं कडक झालेलं होतं. तर आपण ते थोडंसं इकडे नॉर्मल टेम्परेचरवरती आणणार आहोत. तर त्यासाठी म्हणून मला थोडी घाई होती, म्हणून मी हे डायरेक्टच काढून ठेवलं आणि ह्याच्यामध्ये थोडं जे ते पाणी घालून ठेवते तर त्याच्यातला तो बर्फ जो आहे तो वितळून जाईल. असं एक 5 ते 10 मिनिटानंतर बर्फ जो आहे तो वितळून गेलेला आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकतात किती मोठे मोठे पीस आहेत आणि व्यवस्थित कट केलेले स्वच्छ अशी पीस होते. आणि इकडे हा क्विगलीचा हा कढई चिकन मसाला जो आहे तो इकडे मी वापरणार आहे. ह्याच्यामध्ये जे काही स्टेप ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व स्टेप ज्या ते आपल्याला फॉलो करायचे असतात, की म्हणजे अगदी कोणाला काहीही येत नसेल कुकिंग आणि आपल्याला असं वाटत असेल की इन्स्टंट काहीतरी करायचं आहे, रोज रोज तेच मसाले, तेच कांदे कापा, तेच त्याच्या फोडण्या द्या, तर त्यापेक्षा काहीतरी हटके असं करायचं असेल तर मी तर नक्की सजेस्ट करेल हा कढई मसाला जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी इकडे कढई मसाला चिकन मसाला असल्यामुळे म्हणून मी इकडे कढई वापरलेली आहे आणि हा मसाला मी ह्या कढईमध्ये घालून घेते. आणि तुम्ही इकडे पाहू शकता मी कुठच्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये तेल, मीठ, मसाला काहीही वापरलेला नाही आहे. एकदम ग्रेव्ही पण तुम्ही इकडे पाहू शकतात खूपच सुंदर अशी होती. म्हणजे ज्यावेळेला मी पॅकेट ओपन केलं तर इतका सुगंध सुटलेला त्या ग्रेव्हीचा, खूपच छान अशी होती. आणि त्याच्या पाठीमागे ज्या काही इन्स्ट्रक्शन लिहिलेल्या होत्या पॅकेटच्या त्या मी स्टेप्स इकडे फॉलो केलेल्या आहेत. की त्यांनी तसं लिहिलेलं होतं की म्हणजे थोडंसं 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं असं. तर मी त्याच पद्धतीमध्ये इकडे करून घेतलेलं. तर तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे मसाला तर मी कढईमध्ये घालून घेतला आणि त्याच्यामध्ये जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल करी तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे तिकडे ॲड करायचं आहे. आणि इकडे ही ग्रेव्ही जी आहे ती थोडी एक 5 मिनिटं आपल्याला अशी इकडे शिजून द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण इकडे हे कट केलेले चिकनचे पीस जे आहेत ते मी पुन्हा एकदा इकडे 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेत. ऑब्व्हियसली महाराष्ट्रीयन आणि ती पण असं गृहिणी बोलल्यावरती आपण कधीच असं डायरेक्ट असं ते वापरणारच नाही. ते मी परत ते पीस थोडेसे कट केले, 2 पाण्यामध्ये धुतले व्यवस्थित स्वच्छ आणि नंतरच मी या करीमध्ये इकडे यूज केलेत. आणि खूपच मस्त आणि पटकन अगदी हे बनवून असं तयार होतं. अगदी बघता बघता एकदम 5 ते 10 मिनिटामध्ये ही रेसिपी बनवून तयार झाली. चिकनची क्वालिटीसुद्धा एकदम बेस्ट होती आणि हा मसालासुद्धा एकदम खूपच छान असा होता. आणि घरच्या घरी पटकन अगदी असं बनवून असं तयार होतं. तर एक दिवस तरी हे ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. तर मी तर नक्की सजेस्ट करेल. तर वन्स अपॉन अ टाईम तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि नेहमी आपण ते खातो, ॲक्च्युली फ्रेश इज द बेस्ट पॉलिसी, पण कधीतरी हे पण असं ट्राय केलं पाहिजे. तर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? एकदम क्विकली आणि पटकन असं इझी पद्धतीमध्ये आपल्या इकडे कढई चिकन जे आहे ते कशा पद्धतीने बनवून तयार झालेलंच आहे ते तर तुम्ही इकडे बघितलेलंच आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जी आहे ते घरी नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही रुचिताच किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ. पुन्हा भेटूया. बाय.